नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. राधा स्पेशलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 100 ग्रॅम सोयाबीनचे बॉल्स आहेत. आपण त्यांना मीठ टाकून उकळून घेतलेलं आहे. 4 मोठ्या आकाराचे कांदे आहेत, ते आपण पद्धतीनं स्लाइस करून घ्यायचे, चॉप करून घ्यायचा आहे कांदा. 2 मोठ्या आकाराचे आलू आहेत, अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. 2 गाजर आहेत, 2 शिमला मिरची, 100 ग्रॅम ओटाणा, ताजा ओटाणा आहे हा, आणि बीन्स आहेत हे 100 ग्रॅम, लसण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर आणि 4 हिरवी मिरची. हे आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. याचं 150 ग्राम फ्लावर आहे. 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो आहे, ते पण प्युरे करून घेणार आहोत आपण. 100 ग्रॅम दही आहे, साजूक तूप आहे, बिर्याणी मसाला, मीठ, लाल तिखट आणि हळद. हा कोलम राईस आहे. 1 किलोची आपण बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी खडे मसाले लागणार आहेत. 3 तमालपत्र, 5 विलायची, 4 लवंग, 2 इंचाचा दालचिनी तुकडा आणि 10 मिरे. चला तर मग बघूया व्हेज बिर्याणी. बिर्याणीसाठी लागणारा भात आपण तयार करून घेऊया. तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे खडे मसाले आहेत आणि हे साजूक तूप. चला आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत हा राईस. कुकर ठेवलेला आहे गरम करायला. गरम झालेला आहे कुकर. त्यामध्ये आता आपण साजूक तूप घालणार आहोत. साधारण 2 चमचे साजूक तूप घालायचे आपल्याला. गरम झाले की मग आपण खडे मसाले घालणार आहोत. हे जास्त पण गरम होऊ द्यायचे नाही आहेत. फ्लेम थोडीशी स्लो करायची आहे. आणि हा तांदूळ आपण धुवून घेतलेला घालायचा आहे. बघा आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. 4 चमचे मीठ घालते मी, साधारण छोट्या चमच्याने, कारण की आपला राईस 4 वाटी आहे, त्यामुळे 4 चमच मीठ घालून घेतलेलं आहे. त्या भाज्या आपण आता सर्व फ्राय करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. सुरुवातीला आपण आलू फ्राय करून घेऊया. बघा या पद्धतीने कलर आला की आपण काढून घेणार आहोत. बघा या पद्धतीने आपण सर्व भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. हे सोयाबीन बॉल्स हे सर्व, आणि मिरचीचं वाटण पण तयार केलेलं आहे, टोमॅटो प्युरी पण तयार केलेली आहे. आता कढईमध्ये
आपण भाज्या फ्राय केल्यानंतर आता आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे. त्याच कढईमध्ये करणार आहोत आपण. कांदा घालते. कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आपल्याला कांद्याला आणि तो एकसारखा फ्राय करून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी आता आपला कांदा गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. हे थोडंसं मोठाडच करायचं आहे, जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला. आता हे कांद्याबरोबर फ्राय होतंय. सतत आपल्याला असं हलवून घेत राहायचंय. मिरचीचं वाटण आपलं फ्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत. हे टोमॅटो प्युरी घालते मी. मोठे 3 टोमॅटो होते, त्याची प्युरी करून घेतलेली आहे. खूप छान. आता याला फ्राय होऊ द्यायचं आहे सर्व. आता याचाच मसाला तयार होणार आहे आपल्याला बिर्याणीसाठी. आपण याच्यामध्येच भाज्यांना दम देणार आहोत. या मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो प्युरी घातलेली आहे ती फ्राय करायची आहे. खूप छान तेल सुटतं मग आता याला. तेल सुटलेलं आहे. खूप छान असं मिक्स करून घ्यायचं छान. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करणार आहोत. हळद घालते 2 चमचे. छोटा चमचा आहे हा. लाल तिखट आपण चवीप्रमाणे घालू शकतो. कोणाला कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे. आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे. कलरची मिरची आहे ही. थोडीशी तिखट कमी असते त्यामुळं थोडीशी जास्त घातली तरी चालते, पण आपण आपल्या आवडीप्रमाणे घालावी. हा बिर्याणी मसाला आहे. हा बिर्याणी मसाला पण मी घरीच बनवलेला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. छोट्या चमचने असा 4 चमच घातलेला आहे. खूप छान असं एक
एकत्र करून घ्यायचे हे मसाले. आता दही घालणार आहोत आपण. बघायला किती छान तेल सुटलेलं आहे. आता मसाले पण आपले छान फ्राय झाले, बघू शकता. आता याच्यामध्ये आपण सर्व फ्राय करून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत. मीठ घालून घेते अगोदर. आपण राईस करताना त्याला पण घातलेलं आहे. आपण आता हे भाज्याच्या प्रमाणेच घालणार आहोत. एक साधारण छोट्या चमच्याने 2 चमचाचं मीठ घातलेलं आहे. आता भाज्या घालून घेऊया आपण. एक एक करून आपण हे सर्व भाज्या घालणार आहोत. सर्व छान एकजीव मिक्स करून घेऊ. सर्व मसाला भाज्याला छान असा कोट झाला पाहिजे. छान असं एकत्र करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून. आता आपण राईस बघूया. आता आपल्याला दम द्यायचा आहे. एका भांड्यामध्ये आपण ही सर्व भाज्या खाली एक त्याचा लेअर देणार आहोत. त्याच्यावरती आपण राईस लावणार आहोत. चला मी तुम्हाला राईस दाखवते. आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते. भाज्या तयार झालेल्या आहेत. बघा मी आता तुम्हाला राईस दाखवते 3 शिट्ट्यामध्ये. खूप छान असा आपला राईस तयार झालेला आहे. बघा जवळून तुम्ही बघू शकता. अतिशय मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. आपण आता हे तमालपत्राची पानं जी आहेत ते आपण ते काढून घेऊया, कारण त्याचा फ्लेवर आता उतरलेला आहे राईस मध्ये. खूप छान असा आपला मोकळा मोकळा राईस झालेला आहे तयार. आणि इकडं भाज्या पण आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत मसाल्यामध्ये. हे बघा सोयाबीनचे बॉल पण घालायचे. सोयाबीनचे बॉल पण आपण खूप छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. ते बिर्याणीमध्ये अतिशय छान लागतात. तुम्ही एकदा नक्कीच सोयाबीन टाकून बिर्याणी करून खा.
ह्याला आता एका भांड्यामध्ये दम देणार आहे मी. बघूया आपण. आता याच्यामध्ये ह्या भाज्या मी थोड्याशा अर्ध्या भाज्या घालणार आहे याच्यातल्या, आणि मग अर्ध्या भाज्या नंतर घालणार आहे. पातेलं गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण दम देणार आहोत. त्याच्या खाली एक लेअर द्यायचा आहे आपल्याला. मोकळा भात असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो आता ह्याच्यावरती घालायचा आहे. या पद्धतीने आपण हे असं पूर्ण राईस आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे वाफ छान बसेल आपली. फूड कलर टाकणार आहे मी थोडा. ह्या ऑरेंज रेड आहे हा कलर. असं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलंय. असं या पद्धतीने आपण घालणार आहोत. आता आपण ह्याला झाकण देणार आहोत. झाकण हे असं पॅक बसणार असावं आणि गॅसची फ्लेम अशी लो करायची आहे. आणि मी तवा ठेवलेला आहे, तव्यावरती मी पातेलं ठेवले दम देण्यासाठी. अशा पद्धतीने आता आपण 20 मिनिट ह्याला दम देणार आहोत. आता आपले 20 मिनिट झालेले आहेत. आपण आता बिर्याणी पाहूया. बघा, खूप छान असा दम बसलेला आहे. आता आपण सर्व करूया. खूप छान असा दम बसलेला आहे. कोथिंबीरने आपण गार्निश करणार आहोत. फ्रेश बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि एक पुदिन्याचं पान. तयार झाली आहे आपली व्हेज बिर्याणी. गरमागरम तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की कशी झाली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हेज बिर्याणी.